खासदार अमोल कोल्हेंनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उधाण आलं। आपल्यासोबत स्वतः अमोल कोल्हे जे आहेत। अजितदादांची नेमकी भेट का घेतली, कारण तुम्ही भेटलात की एक चर्चा निर्माण होते, आजची भेट कशासाठी? नाही, आदरणीय अजितदादा हे वित्त नियोजन मंत्री आहेत आणि त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत। त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघातील अनेक विकास कामं आहेत, त्याचबरोबर काही खूप महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट्स आहेत। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसारखा जो प्रोजेक्ट आहे, जो 20% केंद्र सरकार, 20% राज्य सरकार आणि 60% इक्विटी याच्या माध्यमातून जो होणार आहे, त्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना अजितदादांनी सुरुवातीला राज्य सरकारकडून जी 20% रक्कम आहे त्याची हमी घेतलेली आहे आणि त्या प्रकल्पाला गती मिळावी यासाठी चर्चा झाली। त्याचबरोबर इंद्रायणी मेडिसिटी सारखा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। आज ग्रामीण महाराष्ट्रात ग्रामीण भागामध्ये टर्शरी केअर सिस्टीम ज्याला म्हणतो, ही टर्शरी हेल्थ केअर सिस्टीम ही उपलब्ध तेवढ्या प्रमाणात नाही आहे। प्रत्येक वेळी उपचारासाठी 60, 70, 80, 90 किलोमीटरला जाऊन कुठल्या तरी मोठ्या शहरात जावं लागतं, पुणे शहरात जावं लागतं, काही पिंपरी चिंचवडमध्ये जावं लागतं, नाहीतर थेट मुंबई गाठावी लागते। तर या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प हा इंद्रायणी मेडिसिटी हा प्रकल्प आपण शिरूर लोकसभा मतदारसंघात करू इच्छितो। महाविकास आघाडीचं सरकार असताना फार मोठ्या प्रमाणावर चालना देण्यात अजितदादांचा हातभार होता आणि त्यामुळे त्या प्रकल्पासंदर्भात दादांची चर्चा केली आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचा जीर्णोद्धार असेल आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील इतर काही कामं असतील या संदर्भात चर्चा झाली। मी वारंवार सांगितलं मी शरद पवार यांच्यासोबतच आहे, मात्र अशा भेटी होतात आणि त्यानंतर चर्चा निर्माण होते। नेमकं भविष्यात काय विचार आहे, काही चर्चा झाली का अजितदादा? हे बघा, शिरूर लोकसभा मतदारसंघाची माझी बांधिलकी आहे। 2019 साली मी 3 वचनं दिली होती, त्यातली 2 पूर्ण केलेली आहेत। तिसरं पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचं फक्त अगदी काठावर येऊन थांबलेलं आहे आणि त्याबरोबर राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र असेल, इंद्रायणी मेडिसिटी असेल, त्याचबरोबर आता छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचा जीर्णोद्धार असेल, हे प्रकल्प मार्गी लागणं हे माझ्या लोकसभा मतदारसंघासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे। ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे। भविष्यात काय असेल या राजकारणाचा विचार करण्यापेक्षा हे प्रकल्प मार्गी लागणं, ह्या विकासाचे गोष्टी मार्गी लागणं हे जास्त महत्त्वाचं आहे। आता तरी शरद पवार यांच्यासोबतच आहात असं ठामपणे सांगता येतं? मी पहिल्यापासून एकच सांगितलं, आदरणीय पवारसाहेब बांधतील ते तोरण आणि सांगतील ते धोरण, या पलीकडे आणखी काय हवंय? आज एक याचिका होती, त्यामध्ये तुमचं नाव वगळण्यात आलं। हा योगायोग समजावा की काही पुढची गणितं असल्यामुळे, कारण अजितदादा गटाने जी याचिका केली त्यात तुमचं नाव नाही। या संदर्भात मला खरंच काही माहिती नाही, मला आपल्याच माध्यमातून ही गोष्ट समजली। त्यामुळे उद्या सुनावणीच्या वेळी याची काय चर्चा होईल त्याच्याविषयी मी माहिती घेईन, आपल्यापर्यंत पोहोचवेल। 2000 लोकसभाची निवडणूक शरद पवार गटाकडूनच की? आता एवढं सगळं सांगितल्यानंतर तुम्ही म्हणता की हातात तुम्ही कडं घातले पण ते दाखवा, असं नाही होत। पण 100% शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनता जो कौल घेईल आणि आदरणीय पवारसाहेब जे मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे ती पावलं टाकली जातील। शेवटचा प्रश्न, राज्यात मराठा आणि ओबीसी कुठेतरी वाद उफाळून आलेला आहे, तुम्ही नेमकं या सगळ्या प्रकरणाकडे कसं बघता? कारण आपण बघतोय मागील महिनाभर हे सगळं प्रकरण गाजत चाललं। बघा, ज्या घटकांना आरक्षणाची आवश्यकता आहे ते आरक्षण मिळालं पाहिजे, ही प्रत्येकाची भूमिका आहे, त्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही। परंतु आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी जी भूमिका मांडलेली आहे त्यामध्ये इतर कोणत्याही समाजावर अन्याय न होता हे आरक्षण दिलं पाहिजे आणि हे सगळं होत असताना, ही सगळी प्रक्रिया होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आदर्श आहे तो 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन एका विधायक कार्याकडे वाटचाल करणे। त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेही सोशल फॅब्रिक आहे ते डिस्टर्ब होऊ नये, समाजात तेढ निर्माण होऊ नये, ही एक नागरिक म्हणून कोणत्याही समाजाचा जरी तो असला तरी त्याची ती भावना आहे। खूप खूप धन्यवाद सर। आपल्यासोबत स्वतः अमोल कोल्हे होते, त्यांनी आज अजित पवार यांची भेट घेतली, मात्र ही भेट जी आहे ती माझ्या मतदारसंघातील विकास कामांसाठी असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। कॅमेरा पर्सन आसिफसह सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।